नमस्कार मित्रांनो, मी धीरज सरदार माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. तर चला सुरुवात करूया आजपासून आपल्या टेट 4ची तयारीसाठी. अ, ते आपण एक म्हण ऐकले असेल की "थेंब थेंब तळे साचे", तर त्यानुसार आपण आजपासून सुरू करणार आहे. चला सुरू करूया. तर खालील परिस्थितीवर आधारित वाक्यरचनेचे विश्लेषण करा. शाळेच्या वार्षिक उत्सवात रोहनने उत्कृष्ट सूत्रसंचालन केले, परंतु ऐनवेळी वीज गेल्यामुळे त्याला माईकशिवाय मोठ्या आवाजात खेळाडूंची नावे पुकारावी लागली. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता? तर यामध्ये याचे आन्सर आहे सी, उभयविध क्रियापद. ऑप्शन आहे अकर्मक क्रियापद, बी आहे सकर्मक क्रियापद, सी आहे उभयविध क्रियापद की प्रायोजक. प्रायोजक म्हणजे काय होते की एखाद्याकडून क्रिया होणे. आता बघा, उभयविध क्रियापद म्हणजे काय होते की पुकारणे हे क्रियापद कधी अकर्मक तर कधी परिस्थितीनुसार सकर्मक म्हणून वापरले जाऊ शकते. म्हणून याचं उत्तर काय येणार? सी. नंतर बघा, एका माध्यमिक शाळेत मुख्याध्यापकांनी शिक्षकांसाठी एक नवीन पद्धत अध्यापन चालू केली. काही वरिष्ठ शिक्षकांनी नवीन तंत्रज्ञान बदलास विरोध दर्शवला, तर तरुण शिक्षकांनी त्याचे स्वागत केले. तर एक जबाबदार शिक्षक म्हणून तुम्ही यावर काय करा? जुन्या शिक्षकांसोबत मिळून मुख्याध्यापकांच्या या निर्णयाविरोधात अर्ज देणे. बी, नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करून इतरांनाही हसत खेळत व सोप्या पद्धतीने ते शिकण्यास मदत करणे. सी, या वादात न पडता केवळ स्वतःच्या तासापुरते वर्गात शिकून मोकळे होणे. की डी, नवीन पद्धत पूर्णपणे टाळून जुन्या पारंपरिक पद्धतीने शिकवणे. याचं उत्तर आहे बी, नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करून इतरांनाही हसत खेळत व सोप्या पद्धतीने ते शिकण्यास मदत करणे. ठीक आहे. आता बघा, खालील विधानाचा मथितार्थ ओळखून योग्य पर्याय निवडा. शिक्षण म्हणजे केवळ माहिती गोळा करणे नव्हे, तर मिळालेल्या माहितीचा दैनंदिन जीवनातील समस्या सोडवण्यासाठी प्रभावी वापर करणे होय. तर या विधानाशी खालीलपैकी कोणती बाब तंतोतंत जुळते? तर पाठांतर करून परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळवणे हे शिक्षणाचे मूळ ध्येय आहे. हे तर मला चुकीचं वाटते. पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष कृती आणि उपयोजन याला शिक्षणात खरे महत्त्व आहे. तर यापैकी बरं वाटत आहे. तर नंतर समस्या निर्माण झाल्यावर दुसऱ्याची मदत घेणे म्हणजे शिक्षण आहे, हे पण चुकीचं. केवळ तंत्रज्ञानाचा वापर करणे म्हणजेच कौशल्य आत्मसात करणे, हे पण चुकीचं. तर उत्तर काय आहे? तर पुस्तकी ज्ञानापेक्षा म्हणजे ऑप्शन नंबर बी, पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष कृती आणि उपयोजन याला शिक्षणात खरे महत्त्व असते. तर अशा प्रकारचे प्रश्न आपण रोज सोडवणार आहे. आज आपण 2च प्रश्न घेणार आहे आणि प्रश्नांची लेवल आणि पातळी तुम्हाला खरंच IBBS पॅटर्ननुसार योग्य वाटते का, हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो. आणि जर मला तुमचा रिस्पॉन्स चांगला वाटला तर आपण अशाच प्रकारचे रोज 10 प्रश्न सोडत जाऊ, ते पण मराठी आणि बुद्धिमत्तेचे, तसेच ॲप्लिकेशन बेसवर असणारे सगळे प्रश्न. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडला असेल तर नक्की शेअर तरी तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा. चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.